श्रीराम जय जय राम। गुरु कशाला हवा? व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल? प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील? अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करील. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न. शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरु. मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करील. मी राम राम म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरु कशाला हवा असे काही जण म्हणतात. मी केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला गुरु कर म्हणून सांगितले. संताच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसे म्हणावे? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. संतांची परीक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वानुभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्यालाच संतांची खरी ओळख होईल. संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी. माझे चित्त जेथे निर्विषय होईल तिथेच संतांची खरी जागा म्हणता येईल. ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्यालाच शिष्य म्हणावे. जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचे साधन मानतो तो सत्शिष्य होय. गुरु परता देवधर्मच नाही मानू. काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली. त्यांना मराठी येत नव्हते. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाषावर पडली. तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मग परमात्मा मिळेलच. शास्त्रे आणि वेद अनंत आहेत, ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे? सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले ते आपण करावे, म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच. बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा. त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे. तेच करावे आणि आनंदाने राहावे. श्रीराम जय जय राम. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संतांना आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्रीराम जय जय राम. वटसावित्री. नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती. मी सहज नवीन वहिनींना प्रश्न केला, काय वहिनी झाले का बुकिंग? तर ती फनकाऱ्यात म्हणाली, विज्ञाननिष्ठ आहे मी, असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नाही. सगळेच हबकले. मित्राच्या चेहऱ्यावर भाव सांग बाबा काही समजून असे होते. मग म्हणालो, वहिनी बसा. विज्ञाननिष्ठा म्हणजे काय हो? कोणत्याही गोष्टीची कार्यकारण मीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवणे हेच ना. त्या म्हणाल्या, हो बरोबर. मी म्हणालो, मग आता सांगा वडाचीच पूजा का करायची? आंबा, फणस, जांभूळ वा बाभळीची का नाही? ती म्हणाली, मला काय माहिती. म्हटले, जाऊ द्या,
ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही? ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती. मग मी म्हणालो, हे काहीच माहीत नाही, कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही, तर मग अंधश्रद्धा कशाच्या आधारावर घोषित करता? बिचारीजवळ उत्तर नव्हते, अनेकांजवळ नसते. शेवटी म्हणाली, तुम्हीच सांगा. म्हटलं, ऐका, जगात सर्वात दाट सावली असते वडाची. वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते, त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे. हे सांगताना सुभाषितकार म्हणतात, कुपादेक वटच्छाया तथा मृदनिर्मित गृहम, शीतकाले भवदुष्ण उष्ण काले तू शीतलम. अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते. या तीनही युक्त घर होते तोवर कूलर AC लागत नव्हता. वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे. वड ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला, गर्मीने त्रासला, प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले. त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ऑक्सिजनयुक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे. बाकी पुराणकथा योजनार्था फलश्रुती प्रकारातील समजायचे असते. ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला, त्या वडाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा. ती म्हणाली, याचा 7 जन्मांशी काय संबंध आहे? म्हटले, ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट. 7 जन्मांच्या पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही. हा जीवशास्त्रीय विश्लेषणाचा भाग आहे. जीवशास्त्र सांगते, आपल्या शरीरात पेशी सतत परावर्तित होत राहतात. जुन्या मरतात, नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो. संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काय लागतो? 12 वर्षे. म्हणून तर तप 12 वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप पुतः असावी, म्हणून 12 वर्षे तपश्चर्या. 12 वर्षात सगळ्या पेशी बदलतात, जणू पुनर्जन्मच. सगळ्या नव्या पेशी, नवा देह, असा 7 वेळी जन्म, अर्थात 12 गुणिले 7 म्हणजे 84 वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे 16व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची, 7 जन्मांची सोबत असू दे, अर्थात पती 16 अधिक 84 100 वर्षे जगू देत. शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे वटपौर्णिमेला. सावित्रीला हे वटमहात्म्य माहीत होते, म्हणून तिचा सत्यवान वाचला. आपण वट तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय, याचा विचार करण्याचा दिवस आहे वटपौर्णिमा. संग्रहित श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.